नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो सत्ता चक्राची वर्षपूर्ती या विशेष कार्यक्रमात. महाविकास आघाडीला 28 तारखेला आता 1 वर्ष होईल आणि त्याआधी महाविकास आघाडी सरकारची ही पहिली दिवाळी आहे. त्यामुळे सत्ता स्थापना होताना काय काय नेमकं झालं आणि त्यानंतरचं वर्ष कसं गेलं याचा आढावा आपण घेणार आहोत. सगळ्यात आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 1 वर्ष झालं असलं तरी आव्हानं अनेक आहेत, मात्र त्यांना पवारांचा भक्कम आधार आहे. तर दुसरीकडे सरकारला घेरण्याचं काम देवेंद्र फडणवीस हे मात्र आता सातत्यानं करतायत. तर दुसरीकडे 5 वर्ष सरकार टिकेल असा दावा संजय राऊत हे आजही करतायत. तर महत्त्वाचं म्हणजे खडसे यांनी दिवाळी आधीच भाजपाला दिलेला आहे जोरदार झटका. अर्थात या सगळ्या विषयात आपण बोलणार आहोतच. मात्र ध्यानीमनी नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात उद्धव ठाकरे लढले त्यांच्या सोबत त्यांनी सत्ता स्थापना केली. आता महाविकास आघाडी सरकारची ही पहिली दिवाळी आहे. गेल्या दिवाळीत आणि या दिवाळीत नेमका काय फरक आहे बघूयात या खास रिपोर्टमधनं. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना 1 वर्ष होतंय. सरकार कोसळण्याचे दावे गेल्या वर्षभरात अनेक झाले, पण ते दावे फोल ठरवत महाविकास आघाडी सरकारनं पहिली दिवाळी साजरी केली. अर्थात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याआधी बरंच महाभारत घडलं. दिवाळी आधीच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं 105 आणि शिवसेनेनं 56 जागा मिळवून पुन्हा बहुमत मिळवलं. मात्र समसमान घोषणेवरून शिवसेनेनं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर दावा केला आणि इथेच युतीचे संबंध तुटेपर्यंत ताणले गेले. तुला नाही मला नाही भलताच कोणतरी डोक्यावर बसतो. फिर क्या चाहते हैं? म्हटलं मला समसमान पाहिजे जागा वाटप आणि सत्तेचा वाटा. मुख्यमंत्री पद सुद्धा 2.5 वर्षाचं पाहिजे. माझ्या समोर कधीही 2.5 वर्षाच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता. किंबहुना 2.5 वर्षाच्या विषयावर एकदा आमची बोलणी फिसकटून आम्ही ती थांबवली होती. भाजपनं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास स्पष्ट शब्दात विरोध केला आणि इथूनच महाविकास आघाडीचा उदय झाला. शिवसेनेनं थेट पवारांशी संपर्क साधला. आधी राष्ट्रवादी तयार झाली आणि नंतर पवारांच्या मार्फत काँग्रेसला तयार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवर स्थापन झालं. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. सत्ता स्थापन होताच उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. 10 रुपयात शिवभोजन थाळीही सुरू झाली. लोकप्रिय निर्णय घेणं सुरू झालंच होतं, पण संकटांनी महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीला घेरलं. दोनदा अतिवृष्टीमुळे पिकं नष्ट झाली. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात महापूर आला. शेतीबरोबरच घरांचं नुकसान झालं. कोकणात वादळामुळे अतोनात नुकसान झालं. त्यातच कोरोनानं राज्याच्या आर्थिक तिजोरीवरच घाव घातला. मात्र कोरोनाच्या स्थितीलाही सरकारनं योग्य रीतीनं हाताळलं. देशातून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असतानाही प्रत्येक बाधिताचा जीव वाचावा म्हणून मोफत उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली. आता महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आहे. संकटांचा सामना करत करतच सरकारची आता याच महिन्यात वर्षपूर्ती होतीये. सरकार स्थापन झाल्यानंतर आलेला कोविड आहे पहिलं संकट, चक्रीवादळ आहे, अतिवृष्टी महापुरामुळे झालेलं नुकसान आहे. अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांना सामोरं जात हे सरकार अतिशय प्रभावीपणानं या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या विचारधारा असूनही सत्तेसाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीनं पहिली दिवाळी काढली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला खुबीनं सांभाळलंय. या पुढचा संसारही दिसेलच. मोहन देशमुख सह पंकज भनारकर, TV9 मराठी, मुंबई. गेल्याच वर्षी दिवाळीनंतर फडणवीसांनी धमाकाच केला.
थेट अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीसांनी सत्ता स्थापन केली आणि त्यामुळे पुढच्या 4 वर्षात पुन्हा दुसरा काही प्रयोग होऊ शकतो का? बघा खास रिपोर्ट. पुन्हा येईन म्हणत फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला. विशेष म्हणजे युतीलाच बहुमतही मिळालं. मात्र मुख्यमंत्री पदावरनं शिवसेनेसोबत फिसकटलं आणि शिवसेनेनं महाविकास आघाडीचा गेम प्लॅन आखला. पण फडणवीसांनीही सर्वांनाच धक्का देत रातोरात राष्ट्रपती राजवट उठवून सकाळीच शपथविधी उरकला. थेट अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. महाराष्ट्र जैसे एक अगड़े राज्य को ये शोभा भी नहीं देता और इसके चलते महाराष्ट्र को एक स्थिर शासन देने की आवश्यकता थी. कोई खिचड़ी शासन नहीं जहां पर 3 ऐसी पार्टियां साथ में आ जाए और कोई सरकार बना दे जो चल भी ना पाए. महाराष्ट्र में इतने अलग अलग प्रॉब्लम है, ज़्यादा करके फार्मर्स के जो प्रॉब्लम है, बाकी लोगों के जो प्रॉब्लम है वो हल करने के लिए लोगों ने चुना हुआ अगर गवर्नमेंट आता है तो उसमें से अच्छे से रास्ता निकालना को मदद हो सकती है. डिसीजन जल्द से जल्द हम ले सकते हैं. इसीलिए हमने ये सब निर्णय लिया. मात्र 48 तासात पुन्हा चक्र फिरली. अजित पवारांच्या सोबत आलेले आमदार शरद पवार यांच्याकडे परतले आणि अजित पवारांनाही उपमुख्यमंत्री पदाचा फडणवीसांकडे राजीनामा द्यावा लागला. बहुमत नसल्याचं लक्षात येताच फडणवीसांनीही राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस हे विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत आले. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस ताकदीनं जबाबदारी सांभाळतायत. कोरोनाच्या काळातही महाराष्ट्रात त्यांनी दौरे सुरूच ठेवले. केंद्रीय नेतृत्वानं त्यांना बिहारच्या निवडणुकीचीही जबाबदारी दिली. महाराष्ट्रात भाजपचा चेहरा फडणवीसच आहेत. पक्षाचे आमदार फुटू न देता सर्व 105 आमदारांना सांभाळण्याचं आव्हान फडणवीसांकडे आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजपच जनतेचा आवाज आहे हे पुढचे 4 वर्ष दाखवून देण्यासाठी सक्रियता कायम ठेवावी लागेल. राजकीय उलटफेर करून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करायचीच असेल तर अजित पवार यांच्या प्रकरणातनं धडा घेत आमदार भाजपच्या बाजूने राहतील याची काळजी घ्यावी लागेल. महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्यामुळे कोसळेल असा दावा फडणवीसांचा आहे. पण जर सरकार पूर्ण 5 वर्ष चाललंच तर विरोधी पक्षनेता म्हणून तितकीच चांगली कामगिरी केली आहे ही फडणवीसांना महाराष्ट्राला दाखवून द्यावं लागेल. पंकज भनारकरसह मोहन देशमुख, TV9 मराठी, मुंबई. शरद पवार महाविकास आघाडी सरकारचे महत्त्वाचे पिलर. सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पवारांनी वर्षभर सरकारला चांगल्या पद्धतीने सांभाळलं. पण पुढची 4 वर्ष सरकारला काढायची असतील तर पवारांचीच भूमिका किती महत्त्वाची आहे बघा खास रिपोर्ट. हे जे वर्षभर करून एक कर्तृत्वाची खाल असलेली अशी अनेक व्यक्ती आज ठिकठिकाणी उभ्या केला. माझी खात्री की 30 फळा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुद्धा चालू झाली. शरद पवार महाराष्ट्रातलं राजकारण 360 डिग्री फिरवणारे नेते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता पवारांनी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेस होकार दिला आणि पूर्ण 5 वर्ष उद्धव ठाकरेंकडेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. मात्र सत्ता स्थापन करूनच पवार बाजूला झाले असं नाही, तर सरकारच्या अडचणीत पवार वेळीच धावून येतात. काँग्रेस जरी सत्तेत असली तरी अधूनमधून उद्धव ठाकरेंसोबत फक्त पवारांच्याच बैठका होतात. असंही वारंवार बोललं जातं की पवारच सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत. सरकारी योजना किंवा निर्णय घेताना उद्धव ठाकरेंसाठीही पवारांचा सल्ला महत्त्वाचा आहे. आपल्या अनुभवाचा फायदा सरकारला कसा होईल यासाठी पवारही पूर्णपणे प्रयत्न करतात.
आणि सरकारला धक्का देण्याच्या बाता जेव्हाही अधूनमधून होतात तेव्हा पवार आपल्या स्टाईलनं त्यांचा समाचारही घेतात. हे सरकार 5 वर्ष चालेल का यासंबंधीची चर्चा काही लोक करतात, पण हे सरकार 5 वर्ष 100% चालेल याच्याबद्दल माझ्या मनात चर्चा नाही. अतिवृष्टी आणि कोरोनाच्या काळातही पायाला भिंगरी लावून पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला. विरोधकही त्यांच्या कामाची तारीफ केल्याखेरीज राहत नाहीत. उद्धवजी घराच्या बाहेर पडत नाहीत आणि ह्या वयामध्ये प्रत्येक आपत्तीमध्ये पवारसाहेब बाहेर पडतात. उद्धवजींनी बहुतेक मी इथे बसतो बाकी हे चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला घ्या असं केलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यात पवारांची भूमिका महत्वाची आहे आणि त्यामुळे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकवण्याची जबाबदारी देखील त्यांना माहिती आहे. सरकारला जेमतेम 1 वर्ष होत आहे, मात्र पुढची 4 वर्ष पूर्ण करायची असतील तर त्यात पवारांची भूमिका महत्वाची असेल. 105 आमदारांचा मजबूत विरोधी पक्ष भाजप कधी काय करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे राजकीय डावपेच हाणून पाडण्याची किमया पवारांमध्येच आहे. शरद पवार मोठ्या हिमतीनं मैदानात उतरले आणि त्यांनी निवडणुकीचं चित्र बदलून टाकलं. दोन्ही काँग्रेससाठी सन्मानजनक जागा मिळवल्या आणि शिवसेनेला भारतीय जनता पक्षापासून वेगळं करण्यात ते यशस्वी झाले. राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेस या तीनही पक्षांना सांभाळून पवारांनी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला योग्य सिद्ध करून दाखवलाय. पण काँग्रेसचं रूप पाहता पुढचे 4 वर्ष महाविकास आघाडीत ताळमेळ ठेवण्याचं आव्हानही पवारांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. गेल्या वर्षभरामध्ये सरकार कोसळण्याचे दावे आणि ऑपरेशन लोटस बद्दल अनेक भाकितं झाली, पण अजून तरी भाजपकडून तसा प्रयत्न झाल्याचं एकूण दिसत नाहीये. मात्र भाजपच्या नेत्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम संजय राऊतांनी केलंय आणि आताही ते सरकार पूर्ण 5 वर्ष टिकणार असाच दावा करतायत. मुख्यमंत्री शिवसेना का हो? मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे विधानसभेचे निकाल लागल्यापासूनच संजय राऊत सांगत होते. भाजपपासून फारकत झाल्यावर देखील महाविकास आघाडीसाठी शिवसेनेकडून संजय राऊतच प्रयत्न करत होते. पवार आणि राऊतांनीच महाविकास आघाडीला आकार दिला. गेल्या वर्षभरात भाजपकडून महाविकास आघाडीची खिल्ली उडवत सरकार पाडण्याचे अनेक दावे झाले. भाजपच्या नेत्यांनी डेडलाईनही दिल्या, पण त्या नेत्यांचा समाचार राऊत अजूनही घेतायत. सप्टेंबर पर्यंत जेमतेम सरकार चालेल, त्यानंतर चालणार नाही, कारण चालतच नाही सरकार सध्या. राष्ट्रवादी, काँग्रेस, प्रत्येक पक्षात वाद आहेत. आता या राज्यामध्ये कोणते ऑपरेशन होणार नाही. विरोधकांनी गेल्या वर्षभरामध्ये अशी अनेक ऑपरेशन्स करण्याचे प्रयत्न केले, पण सरकारला थोडंही कुठे खर्चटलं नाही. त्याच्यामुळे आता त्यांनी ही ऑपरेशनची भाषा बंद केली पाहिजे. पण महाराष्ट्राचे सरकार हे पुढलं 5 वर्ष स्थिरच राहील. महाविकास आघाडी सरकारमधील कुजबूज असो की मग शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणं असो, शिवसेनेच्या मीडियाचा चेहरा संजय राऊतच आहेत. जमीन व्यवहारावरून सध्या सोमय्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरले त्याला प्रत्युत्तर सुद्धा संजय राऊतच देत आहेत. थडगी तर ती थडगी आम्हाला सुद्धा उकरता येतात, पण मागचं विसरून पुढे जावं ही आमची भूमिका आहे. जर थडग्यामध्ये हात घालत बसला तर मला खात्री आहे त्या थडग्यामध्ये तुमचेच सांगाडे, तुमच्याच पापाचे, तुमच्या भ्रष्टाचाराचे सांगाड्याच्या थडग्यामध्ये जास्त सापडतील, आमचे नाही. शिवसेनेचा आवाज बनण्याबरोबरच संजय राऊत महाविकास आघाडीची देखील तितक्याच ताकदीनं बाजू मांडतायत आणि पुढचे 4 वर्ष भाजपचा सामना करताना राऊत दिसतीलच. मोहन देशमुख सह पंकज बनारकर, TV9 मराठी, मुंबई.
विधानसभा निवडणुकीच्या आधी अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार फोडाफोडी केली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। पण आता वर्षभरानंतर परिस्थिती उलट होते की काय अशा चर्चा सुरू झाल्यात आणि पहिला धक्का बसलाय खडसे यांचा। मी फक्त माननीय देवेंद्रजीवर नाराज आहे। भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिलेली आहे। ठीक 1 वर्षांआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं। काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपमध्ये येत होते। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षप्रवेशाचे शाही कार्यक्रम पार पडत होते। मात्र 1 वर्षांनंतर आता भाजपमधून आउट गोईंगला सुरुवात होते की काय अशी चर्चा आहे। पहिलाच झटका गेल्याच महिन्यात खडसे यांनी दिलाय आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांनी थेट फडणवीसांना लगेच आव्हानही दिलंय। नाथाभाऊची ताकद काय आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून दिलं तर मी जळगावला आपल्याला बोलवणार आहे। आत्ताच आमंत्रण देतोय। सर्वात मोठं ग्राउंड जे आपल्याकडे आहे सागर पार्क, ते सागर पार्क ओतप्रोत भरून मी दाखवेन तुम्हाला हे ओतप्रोत। खडसे यांनी आव्हान दिलं खरं, पण उत्तर महाराष्ट्रात भाजपमध्ये असताना जसा दबदबा होता तोच दबदबा त्यांना आता राष्ट्रवादीत आल्यावरती निकालाच्या रूपातून दाखवावा लागेल। दुसरीकडे खडसेंनंतर आता चर्चा पंकजा मुंडे यांची अधूनमधून होतच असते, कारण पंकजा आपल्या कृतीतून नेतृत्वाला अधूनमधून इशारे देतच असतात। अर्थात त्यांच्या भाषणातनं स्पष्ट दिसतंय की त्यांचाही रोख फडणवीसांवरतीच आहे। मला अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं येत होतं, वापस यायचं येत नव्हतं बिचारायला, अर्ध ज्ञान होतं आणि सगळ्या मोठ्या बलाढ्य लोकांनी काय करतात, अभिमन्यूचा वध केलं। आम्हाला बाहेर यायचं पण कळतंय, आम्हाला बाहेर यायचं पण कळतंय। कोणी आरोप करेल, कोणी कारस्थान करेल, कोणी वाईट बोलेल, साधं नाही, मला खूप गडबड आहे। पंकजा मुंडेंना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली खरी, पण त्यांच्याकडे ठोस काम नव्हतं। खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता नेतृत्वानं नाराजांची दखल घेतल्याचं दिसतंय, कारण नुकतंच पंकजांवरती मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे पंकजा आता समाधानी होणार का, की महाराष्ट्रातच राजकीय पुनर्वसन झाल्यावरच पंकजा यांची नाराजी दूर होणार हे वेळच ठरवेल। मोहन देशमुख सह पंकज भनारकर, TV9 मराठी, मुंबई।